भारतीय राष्ट्रध्वज. भारतीय राष्ट्रध्वज, ज्याला तिरंगा असेही म्हणतात, भारताच्या ओळखीचे, मूल्यांचे आणि आकांक्षेचे प्रतीक आहे. या ध्वजात 3 आडव्या पट्ट्या आहेत, केशरी, पांढरी आणि हिरवी. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी नेव्ही ब्लू रंगात अशोक चक्र आहे. प्रत्येक रंग आणि प्रतीक भारताच्या स्थापनात्मक आदर्शाचे प्रतिबिंब आहे. केशरी रंग. केशरी रंग धैर्य, सामर्थ्य आणि त्याग दर्शवतो. हा रंग लोकांच्या धैर्याचे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. हा रंग नागरिकांना एकता आणि कल्याणासाठी निस्वार्थपणे देशासाठी योगदान देण्यास प्रेरित करतो. पांढरा रंग. पांढरा रंग शांतता, सत्य आणि प्रामाणिकता दर्शवतो. तो शुद्धता, अखंडता आणि देशाच्या नैतिक आधारांचा मार्ग दाखवतो. पांढरा रंग भारतातील विविध समुदाय, धर्म आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाचे प्रतीक आहे. तो देशाची शांततेची, वचनबद्धता आणि योग्य मार्ग अनुसरण्याचे महत्त्व देतो. हिरवा रंग. हिरवा रंग सुपीकता, वाढ आणि समृद्धी दर्शवतो. तो देशाच्या समृद्ध नैसर्गिक संसाधनांचे, कृषी परंपरांचे आणि शाश्वत विकासाच्या महत्त्वाचे प्रतीक आहे. हिरवा रंग नागरिकांना निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची आठवण करून देतो. आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगतीकडे काम करण्यास प्रवृत्त करतो. पांढऱ्या रंगाचे अशोक चक्र. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी नेव्ही ब्लू रंगातील 24 आरे असलेले अशोक चक्र आहे, जे प्राचीन मौर्य सम्राट अशोकाच्या सारनाथीतील सिंहस्तंभावरील आधारित आहे. हे धर्म आणि शाश्वत कायद्याचे चक्राचे प्रतीक आहे. 24 आर सत्य, न्याय आणि धैर्य यासारख्या विविध सद्गुणांचे प्रतिनिधित्व करतात, जे नागरिकांना अखंडतेचे आणि नैतिक जबाबदारीचे जीवन जगण्यास प्रवृत्त करतात. चक्र चळवळ आणि प्रगतीचे प्रतीक देखील आहे, कारण स्थिर चक्र म्हणजे स्थिरता आणि जडत्व. ही देशाला एकता आणि नवकल्पनांसह पुढे जात राहण्याची आठवण करून देते. भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्राचे 24 आरे प्रत्येक मूलभूत मूल्य किंवा गुणांचे प्रतिनिधित्व करतात, जे एक न्यायपूर्ण, नैतिक आणि सुसंवाद समाज घडवण्यासाठी आवश्यक आहेत. प्रत्येक आऱ्याचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत. त्यामधील पहिले, प्रेम. इतरांप्रती करुणा आणि दयाळूपणा ठेवणे, समाजात एकता आणि सहानुभूती वाढवणे. 2. धैर्य. आव्हानांना सामोरे जाण्याचे आणि न्यायासाठी निर्भयपणे उभे राहण्याचे बळ असणे. 3. धीरज. शांततेत अडचणींना तोंड देण्याची क्षमता, कठीण काळात शांतता आणि समजून घेणे. 4. शांतता. समाजात सुसंवाद, अहिंसा आणि शांततामय सहजीवनाची जोपासना करणे. महात्मा गांधी आणि बुद्धांचे शिकवणुकीचे अनुसरण करणे. 5. उदारता. महान हृदयाने कृती करणे आणि क्षमा देणे. 6. सद्गुण. नैतिक अखंडतेसह वर्णन करणे, सत्कर्म करणे आणि नैतिकदृष्ट्या योग्य गोष्ट निवडणे. 7. निष्ठा. खास करून समाजाची उन्नती करणाऱ्या मूल्यासाठी आणि संबंध दृढ करणाऱ्या निष्ठेचा अभ्यास करणे. 8. मृदुता. दयाळूपणा आणि मृदुतेने वर्तन करणे, इतरांशी समजून घेणे. 9. निस्वार्थता. स्वतःच्या गरजेपेक्षा इतरांच्या गरजांचे महत्त्व देणे, वैयक्तिक फायद्यापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे. 10. संयम. स्वतःच्या इच्छा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे, प्रतिष्ठा आणि जबाबदारी जपणे. 11. नीती. नैतिक तत्त्वानुसार वागणे, सत्य आणि न्यायाच्या मार्गाचे अनुसरण करणे. 12. न्याय. सर्व व्यवहारामध्ये न्याय आणि समानता सुनिश्चित करणे, सर्व व्यक्तींना अधिकार जपणे. 13. करुणा. विशेषतः कठीण परिस्थितीत असणाऱ्याप्रती दयाळूपणा आणि क्षमा दाखवणे. 14. उदारता. इतरांना मनापासून मदत करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे आणि दानधर्माचे पोषण करणे. 15. दृढता. आपल्या तत्त्वावर आणि कर्तृत्वावर दृढ राहणे, अडचणी असूनही चिकाटी दाखवणे. 16. सत्यनिष्ठा. शब्द आणि कृतीत प्रामाणिक असणे, पारदर्शक आणि प्रामाणिकतेचे पालन करणे होय. 17. त्याग. वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देण्यासाठी तयार असणे, सामुदायिक कल्याणाला महत्त्व देणे. 18. विनम्रता. नम्रता ठेवणे, स्वतःच्या मर्यादा ओळखणे आणि गर्व टाळणे. 19. निष्ठा.
राष्ट्र, समाज आणि मूल्याशी निष्ठावंत राहणे. सामायिक ओळख आणि जबाबदारीची भावना वाढवणे. 20. विश्वासार्हता. विश्वासार्ह असणे, इमानदार असणे आणि सतत अखंडतेने कार्य करणे. 21. पवित्रता. विचार, कृती आणि आचरणात स्वच्छता राखणे, नैतिक जीवनाचे प्रतीक. 22. शहाणपणा. ज्ञान, समज आणि अंतर्दृष्टीचा पाठपुरावा करणे, समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणे. 23. ज्ञान. सतत शिक्षण आणि बौद्धिक वाढ साधणे, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीस हातभार लावणे. 24. सत्य. प्रामाणिकता आणि सत्यतेचे स्वीकार करणे, स्पष्टता, अखंडता आणि प्रामाणिकता जपणे होय. प्रत्येक आरने दर्शवलेले हे मूल्य एकत्रितपणे नैतिक आणि आदर्श जीवनाचे अधिष्ठान तयार करतात. या सद्गुणांवर भर देऊन अशोक चक्र व्यक्ती आणि समाजाला शांततामय, प्रगतिशील आणि करुणामय राष्ट्र घडवण्यासाठी प्रेरित करते. चक्र शेवटी न्याय, एकता आणि नैतिक प्रगतीला चालना देणाऱ्या मूल्यांची आठवण करून देते. केसरी रंग धैर्य, सामर्थ्य आणि त्याग दर्शवतो. पांढरा रंग शांतता, सत्य आणि प्रामाणिकता दर्शवते. हिरवा रंग सुपीकता, वाढ आणि समृद्धी दर्शवते. चक्राचे 24 आरे प्रत्येक मूलभूत मूल्य किंवा गुणांचा प्रतिनिधित्व करतात, जे एक न्यायपूर्ण, नैतिक आणि सुसंवाद समाज घडवण्यासाठी आवश्यक आहेत. प्रत्येक रंग आणि प्रतीक भारताच्या स्थापनात्मक आदर्शाचे प्रतिबिंब आहे. भारतीय राष्ट्रध्वज भारताच्या विविधतापूर्ण, शांततामय आणि प्रगतिशील राष्ट्र म्हणून सार दर्शवतो. तो स्वातंत्र्याच्या दिशेने देशाचे प्रवासाचे प्रतिबिंब आहे, ज्यात स्वातंत्र्य, अखंडता आणि विकास यांचे मूल्य मान्य केले आहेत. हा ध्वज केवळ राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक नसून स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या, जसे की न्याय अबाधित ठेवते, विकासाच्या दिशेने कार्य करणे आणि सर्व समुदायामध्ये सुसंवाद राखणे याचीही आठवण करून देतो. ध्वज एक एकात्मतेचे प्रतीक आहे, जो सर्व भारतीय नागरिकांच्या सामायिक मूल्य आणि उद्दिष्टांचे प्रतिनिधित्व करतो, तसेच त्यांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रेरित करतो. प्रत्येक भारतीय नागरिक याप्रमाणे घडवून त्याने या प्रकारे दैनंदिन जीवन प्रत्यक्ष जगावे. हीच खरी राष्ट्रभक्ती, हेच खरे देशप्रेम. यातूनच निर्माण होते भारतीय संघशक्ती, जी असते खरी राष्ट्रशक्ती, आणि त्यासाठीच करावे लागते भारतीय झेंड्याची कृतीपूर्वक सर्वोच्च आचारमय भक्ती. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.